ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि आपण चर्चा करतोय वजन आणि फिटनेस या विषयावर आणि याविषयी आपल्याबरोबर बोलायला आहेत तज्ञ डॉक्टर नितीन पाटणकर. नितीनजींशी आपण अजूनही बोलणार आहोत, चर्चाही करणार आहोत, पण आता आपण एक फोन घेणार आहोत. कल्याणहून ऋतुजा गमरे यांचा फोन आहे. ऋतुजा, आपला प्रश्न विचारा. गुड आफ्टरनून सर. नमस्कार. गुड आफ्टरनून. माझा प्रश्न असा आहे की म्हणजे सध्या जे वजनावरती तुम्ही सांगताय तर वजन वाढवण्यासाठी काही आहे का? म्हणजे माझं वय, मी एक मॅरिड असून माझं वय आहे 30, तर पण पहिल्यापासून माझं वजन फक्त 30 पर्यंतच आहे, त्याच्यावर वाढतच नाहीये. तर काही असं आहे का काही? तर एकतर मी सांगेन की वजन 30 किलो असेल तर खूपच कमी आहे, वाढवायला पाहिजे नक्की. कारण जर का नॉर्मल वजन नसेल तर आपल्यालाच वाटायला लागतं की आपण लोकांच्यावर जास्त इम्प्रेशन आपलं पडत नाही किंवा लोकही त्या दृष्टीने आपल्याकडे बघायला लागतात की अगदीच बारीक सारीक माणूस आहे म्हणून. पण जर का आजारी नसेल माणूस तर शक्यतो खूप जास्ती वजन वाढवायचा प्रयत्न करण्याची गरज नाही. आणि तुमच्याकरता मेनली असं असणार की जर का शरीरामध्ये स्नायू कमी असतील तर स्नायू वाढवले पाहिजेत. आणि जर का कदाचित चरबी पण खूप कमी असेल तर त्याप्रमाणे तुमचा आहार प्लॅन करायला पाहिजे. पण नुसत्या आहाराने वजन वाढत नाही, तुम्ही ते बघितलेलं असेल एवढ्या वर्षामध्ये. तर त्याच्याकरता एका पर्टिक्युलर इंटेन्सिटीच्या वरती व्यायाम केला, म्हणजे अगदी क्रूड शब्दात सांगायला झालं की थोडे स्नायू जर का आपण मोडले तर स्नायू जास्ती जोडता येऊ शकतात आणि मग आहाराचा उपयोग चांगला होऊ शकतो. तेव्हा वेट ट्रेनिंग ज्याला म्हणतात ते प्रॉपर वेट ट्रेनिंग करून त्याच्या बरोबरीने आहार ठेवला तर तुमच्या वजनात वाढ होईल. पण वजन उतरवण्यापेक्षा वजन वाढवणं ही जास्ती कठीण गोष्ट आहे, कठीण कला आहे ती, आणि त्याच्याकरता तर जास्ती दिवस लागू शकतात वजन उतरवण्यापेक्षा. नक्कीच नितीन. अजून आपल्याला एक फोन आलेला आहे. बुलढाण्याहून सविता खानापुरे यांचा फोन आहे. सविता, प्रश्न विचारा आपला. हॅलो. हा सविता, प्रश्न विचारा. हॅलो डॉक्टर साहेब, माझा प्रश्न असा आहे की मला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, वाढलेला आहे थायरॉइड, तर त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन हवं होतं. आता बघा की वजन वाढणं आणि थायरॉइडचा त्रास होणं या दोन्ही गोष्टी एकत्र असू शकतात. पण थायरॉइड रक्ताच्या तपासाने किंवा डॉक्टर्सना तुमच्या काय ज्या कंप्लेंट्स असतील, तुमची जी काही लक्षणं असतील त्याच्यावर ते कळू शकतं. त्याला ट्रीटमेंट आहे, ट्रीटमेंट त्या मानाने तशी सोपी आहे डॉक्टरांकरता. तर ती ट्रीटमेंट घेतल्यानंतरही जेव्हा थायरॉइड नॉर्मलला येतं तेव्हा जे वाढलेलं वजन असतं ते पूर्वीच्याच लेवलला येईल असं अजिबात नाही. तेव्हा ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या तुम्हाला कन्सिडर करायला लागतील की थायरॉइडचं जे त्रास आहे तो नॉर्मलला ठेवणं, त्याच्याकरता औषधं सतत घेणं, ती औषधं कधी बंद न करता, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधी बंद करू नका औषधं. आणि त्याच्याबरोबरीने वजनाकरता, वजन उतरवण्याकरता किंवा वजन मेंटेन करण्याकरता प्रयत्न करत राहणं हे जरुरीचं आहे. नितीन, आपल्याला अजून एक फोन येतोय. नागपूरहून मृण्मयी गणगेचा फोन आहे. मृण्मयी, प्रश्न विचारा आपला. हॅलो डॉक्टर. हॅलो. हा मृण्मयी, प्रश्न विचारा. माझा असा प्रश्न होता की ऍट प्रेझेंट माझं 19 रनिंग आहे आणि माझं वेट मोस्टली 40 to 42 च्या मध्ये असतं. तर मला वेट वाढवायचंय, त्यासाठी व्यायाम आणि डाएट कसा घ्यायचा सांगाल का थोडं? मगाशी मी जसं सांगितलं की याच्यामध्ये व्यायामामध्ये की उगाचच्या उगाच धावायला जाऊन किंवा 5 किलोमीटर 10 किलोमीटर चालून तुमचं वजन अजून कमी होईल. तेव्हा ज्याला एरोबिक ऍक्टिव्हिटी म्हणतात की ज्याच्यामध्ये आपण मोठ्या स्नायूंची रिपिटेटिव्ह हालचाल करतो, हार्ट रेट वाढतो, ते व्यायाम तर लागतातच, पण ते लिमिटमध्ये ठेवून त्याच्याबरोबरीने स्नायूवर्धनाचे जे व्यायाम असतात, मसल ट्रेनिंग असतं, मसल टोनिंग असतं, त्याची इंटेन्सिटी जास्ती ठेवायला लागेल. त्याच्याकरता तुम्हाला कदाचित फिजिओथेरपिस्टची किंवा कुठल्यातरी चांगल्या ट्रेनरची मदत घ्यायला लागेल. आणि ते करताना त्याला आम्ही म्हणतो की व्यायामाशी कोरिलेटेड किंवा व्यायामाशी लिंक तुमचा आहार ठेवायला पाहिजे. त्याच्यामध्ये प्रथिनांची संख्या आणि त्याच्यामध्ये मेदाम्लांची संख्या किंवा फॅट आणि प्रोटीन्सचं प्रमाण प्रॉपरली वाढवत जाऊन त्याची क्वालिटी चांगली ठेवून मग व्यायाम केलात तर तुमचं वजन नक्की वाढेल. नितीन, पुढचा प्रश्न आहे पुण्याहून महेश ढबाले यांचा. महेश, प्रश्न विचारा आपला. माझा प्रश्न, ऍक्च्युली माझं नाव महेंद्र आहे. ओके महेंद्र, प्रश्न विचारा. ओके, माझा प्रश्न असा डॉक्टरांना असा आहे की वी आर एक्सपेक्टिंग बेबी आणि माझ्या बायकोचं वजन हे 6 महिन्यापासून वाढतच नाही आहे. ऍक्च्युली तिची डाएट वाढलेली आहे पण वजन कॉन्स्टंट 45 आहे. तर त्याला त्यांच्या डाएटसाठी काही तुम्ही उपाय सांगू शकाल का? एकतर आईचं वजन प्रेग्नन्सीवर म्हणजे जर का अगोदरपासून वजन कमी आहे तुमच्या सांगण्यावरनं तर निदान 12 किलो ते 14 किलो तरी वाढायला पाहिजे. तर ह्याकरता तुम्ही तुमच्या गायनाकॉलॉजिस्टला जर का भेटलात तर जास्ती बरं पडेल. आणि ह्याच्यामध्ये खास करून म्हणजे डाएटमध्ये उपाय असतात, पण असं नुसतंच काहीतरी अमुक एक खा असं सांगून होत नाही. त्याला एक अर्जिनिन म्हणून एक प्रोटीन्स असतात किंवा त्याला अमायनो ऍसिड म्हणतात, ते घेऊन त्याच्या बरोबरीने गुड क्वालिटी प्रोटीन्स आपल्या आहारात ठेवून
आणि दुसरं म्हणजे की ज्याला कॅलरीज म्हणतात, त्या कॅलरीज आणि प्रोटीनचा रेशो चांगला मेंटेन करून तुम्हाला आहार वाढवायला लागेल. साधारणपणे आम्ही असं म्हणतो की आपल्याला शरीरात जर का वजन वाढवायचं असेल तर प्रत्येक साधारण 120 ते 150 कॅलरीच्या मागे 6.5 ग्रॅम्स प्रोटीन्स पोटात गेली पाहिजेत. तर ते तुम्हाला सगळं तुमचा आहार तज्ज्ञ जो कोणी असतील त्यांच्याकडनं तुम्हाला प्लॅनिंग करून घ्यायला लागेल, किंवा गायनेकॉलॉजिस्ट तुम्हाला हे सगळं सांगू शकतील. तर असं टीव्हीवरनं किंवा रिमोट कंट्रोलवरनं हे सांगणं खूपच कठीण आहे. नितीन, आता एवढे आपल्याला म्हणजे उत्सुकता आहे, लोकांना प्रश्नही आहेत खरं तर, पण बेसिकली वजन आणि फिटनेस आपण ज्याच्या त्या चर्चा करतोय, तर वजन हे कसं ओळखायचं? म्हणजे लोक वजन काट्यावर चढतात आणि जे वजन दिसतं त्याच्यावरती एक चर्चा असते की माझं एवढं वजन आहे, एवढं वजन आहे. खरं योग्य असं वजन तुम्ही काय सांगाल? एकतर पूर्वीच्या काळात असं म्हणायचं की माझी उंची जर का 105 फूट आहे तर त्याला एक स्टँडर्ड वजन म्हणायचे की मुलींकरता 50 किलो आणि पुरुषांकरता 60 किलो. पण नंतर असं लक्षात यायला लागलं, आणि खास करून भारतीयांच्या करता, की ते वजन कसलं बनलेलं आहे ते बघणं जास्ती जरुरीचं असतं. तर त्याला आम्ही हल्ली म्हणतो की थिन फॅट इंडियन्स. आमच्याकडे अशा क्लिनिकमध्ये बऱ्याच मुली येतात खास करून, की त्यांना साधारण 13-14 वर्षानंतर वाटायला लागतं की आपण खूप बारीक दिसायला पाहिजे. म्हणून त्या म्हणजे 5 ते 6 दिवस डायटिंग करतात आणि एक दिवस मग खास आजकालच्या मुलांच्या स्लँगमध्ये म्हणजे फ्रिकआउट करतात. आणि ते केल्यामुळे होतं काय की त्या डायटिंगमुळे त्यांची चरबी न घटता त्यांचे स्नायू घटायला लागतात आणि शरीरातल्या स्नायूंचं प्रमाण कमी राहतं, कधी कधी हाडांचं प्रमाण कमी राहतं आणि चरबी तशीच राहते. त्याच्यामुळे वजन नॉर्मल असतं पण शरीरातली चरबी जास्ती आहे, आणि म्हणून याला आम्ही थिन फॅट इंडियन्स म्हणतो. मी तुम्हाला एक रिपोर्ट दाखवतो की त्याच्यामध्ये काय काय बघायला लागतं बघा. तर हा जो रिपोर्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की हा जो वजनाच्या काट्यावर पहिली जी गोष्ट आहे, पहिली जी लाईन आहे त्याच्यामध्ये, की वजनाच्या काट्यावर आपल्याला वजन दिसतंय की ते या मुलीचं 52 किलो वजन आहे, नॉर्मल आहे. आजकाल BMI बघण्याची खूप फॅशन आहे की BMI म्हणजे काय की वजन किलोग्रॅम मध्ये डिवायडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर्स. तर तो रेशो नॉर्मल असला की लोक खुश असतात की माझं वजन नॉर्मल आहे. पण तुम्ही जर काय याच्यात बघितलं की स्नायूंचं प्रमाण कमी आहे आणि चरबीचं प्रमाण जास्ती आहे, आणि त्याच्यामुळे चरबीचं प्रमाण किंवा चरबीचं पर्सेंटेज टक्केवारी बघितली शरीरातली तर खूप जास्ती आहे. बरोबर. तर हे बघणं खूप जरुरीचं असतं. खरं वजनाचा म्हणजे काटा चरबी जास्त असणं हे चुकीचं आहे. चुकीचं आहे. तेच कमी करायला पाहिजे. नितीन, आपण अजूनही चर्चा करणार आहोत, अजूनही प्रश्न आपल्याला येणार आहेत, पण आता टॉक टाइम मध्ये घेणार आहोत एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.